महिला दिनानिमित्तच आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही किंवा गरज नाही. पहिलं लग्न झालं पाहिजे, संसार स्थिर स्थावर झाला पाहिजे आणि मग बघा काय बघायचं ते किंवा मग करा काय करायचं. तर 97ला मी शिक्षिका म्हणून लागले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, लग्न, मुलं हे सगळं स्थिर होईपर्यंत, संसार स्थिर व्हायला 10 वर्ष द्यावी लागली आणि मग मी MPSCची तयारी सुरू केली. मी दुसऱ्याच प्रयत्नात अधिकारी झाले आणि मुख्याधिकारी म्हणून जॉईनही झाले. MPSCची तयारी करणं किंवा परीक्षेची तयारी करणं म्हणजे खूप काहीतरी मोठं आणि 24 आवर डिवोटी असं काही नाही आहे. एक मूल झाल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. तर तोपर्यंत मला अभ्यास करायचा आहे ही मानसिकता टिकवून ठेवणं ही खूप मोठी कसोटी असते. म्हणजे बुद्धिमत्तेनं मुली काही कमी नाहीत आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलेल्या ह्या ज्या मुली आहेत त्यानंतर कुठेही दिसत नाहीत. हे एक दुर्दैव आहे. म्हणजे बुद्धी तर आहे आणि त्यांना संधी मिळाली नाही असं पण नाही. त्यांच्या आईवडिलांनी संधी दिली म्हणूनच त्या तिथपर्यंत पोहोचल्या ना. अगदी. मग ह्या मुली नंतर लग्नानंतर कुठं जातात? घर सांभाळायचं आहे, संसार सांभाळायचा आहे आणि नोकरी करायची. हे एवढं खरंच सोपं होतं. समाजामध्ये पुरुष असेल ना तर तो बाय डिफॉल्ट कर्तृत्ववान असतो. त्याने काय करू नाही करू त्याला सिद्ध करावं लागत नाही. पहिल्यापेक्षा म्हणजे जुन्या काळातल्या स्त्रीपेक्षा आत्ताच्या स्त्रीची पिळवणूक जास्त वाढलेली आहे. हे मी विधान अगदी थेटपणे करेन. ज्यावेळी आपण खुर्चीवर बसतो त्यावेळी आपण फक्त अधिकारी असतो. बरोबर. तिथं स्त्री आहे का पुरुष आणि फार थोडा फरक पडतो, पण पडतो. मी ज्यावेळी MPSCचा अभ्यास करत होते त्यावेळेस सुद्धा मी एका खेड्यात शिक्षिकेची नोकरी करत होते. मी एकदा सरकारी नोकरीला लागला की झालं, आयुष्याचं कल्याण झालं त्याच्या. बरोबर. नाही असं काय. आयुष्य हे खूप मोठं आहे, जगणं हे खूप व्यापक आहे. पुरुष सुद्धा ह्या सगळ्याला बांधील आहे, तो सुद्धा मुक्त नाही आहे. आपण ज्यावेळी स्त्री मुक्ती म्हणतो ना त्यावेळी मला ह्याचं वाईट वाटतं की पुरुष पण मुक्त नाही हे पण कुठेतरी कन्सिडर करा. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्टा आणि इग्नाईट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी महिला दिनाची एक सिरीज चालवतो, सन्मान महिला कर्तृत्वाचा. आजचे 4थं वर्ष आणि या 4थ्या वर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला मान्यवरांना आपण आमंत्रित करतो आहे आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आपण म्हणतो आहे, परंतु आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत विद्या पोळ जगताप मॅडम. मॅडम आपलं खूप खूप स्वागत. एक शिक्षिका, एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि एक लेखिका म्हणून आपल्याला मॅडमची ओळख करून देता येईल. खरं तर मॅडम 1997 ते 2010 असं 13 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांना 2000ला टॅलेंट सर्च पुरस्कार मिळाला, 2001मध्ये विशेष आदर्श पुरस्कार मिळाला आणि 2010ला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, ज्याच्यासाठी प्रत्येकजण वाट पाहत असतो. याशिवायच 1997 ते 2010पर्यंत शिक्षिकेचं काम केल्याच्यानंतर 2010मध्ये त्यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली, MPSC मार्फत त्यांची निवड झाली आणि 2015 ते 2017 या सलग 3 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे. 2016मध्ये प्रशासकीय सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अमिताभ बच्चन साहेबांच्या हस्ते मॅडमला पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे 2019मध्ये वाई नगरपालिका येथे मुख्याधिकारी असताना राष्ट्रीय सांडपाणी व्यवस्थापन समितीमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व मॅडमने केलं आहे आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे. जे समवयस्क असतील त्यांना त्या गोष्टी सर्व माहिती आहेत. आणि 2021 ते 2023 सोलापूर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी त्यांच्या नोकरीचा त्याग केलेला आहे. आता तो का केलेला आहे, त्यांनी नोकरी का सोडलेली आहे, त्यांनी राजीनामा का दिला, ह्या गोष्टी आपल्याला या प्रवासातून जाणून घ्यायच्या आहेत. परंतु तिथं प्रवास थांबलेला नाही. त्यांचा 3रा टप्पा सुरू झाला, तो लेखनाचा. कदाचित तो आधीच सुरू झालेला असेल, पण पूर्ण वेळ लेखिका म्हणून मॅडम आत्ता सध्या काम करतायत. आणि त्या लेखनाचं जर कौतुक करायचं झालं तर 2018मध्ये जगणं कळतं तेव्हा ही त्यांची पहिली कादंबरी राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली. त्यानंतर 2018-19चा प्रथम प्रकाशित साहित्यासाठीचा मिलिंद संगोराम स्मृती पुरस्कार मॅडमला मिळालेला आहे. 2022मध्ये देवचाफा काव्यसंग्रह राजहंस प्रकाशनानेच पब्लिश केला.
2023मध्ये त्यांची बायग ही कादंबरी प्रकाशित झाली आणि असं अनेक साहित्य त्यांचं येतं आहे, लिखाणाचं काम त्यांचं चालू आहे. जे आज आपल्याला पाहुण्या म्हणून एक शिक्षिका, ज्याला आपण हाडाच्या शिक्षिका म्हणतो, एक सरकारी नोकर आणि एक लेखिका, असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेलं. मॅडम, वास्तवकट्ट्यावरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर धन्यवाद. 1997ला शिक्षिका झालात, तिथपासूनचा प्रवास ऐकायला आवडेल. 1997ला मी शिक्षिका म्हणून जॉईन झाले. त्यावेळीसुद्धा कधी नव्हे ते महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी सुद्धा परीक्षा घेतली होती. बरं. स्पर्धा परीक्षा 2 वर्ष फक्त ती निवड मंडळाची परीक्षा झाली. अच्छा. आणि ती खूप टफ होती. तर त्यामुळं ज्यावेळी मी पहिल्यांदा शिक्षिका म्हणून नोकरीला लागले तेव्हासुद्धा स्पर्धा परीक्षा देऊनच नोकरीला लागले होते. ओके. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरात माझे वडील शिक्षक होते आणि ते स्वतः स्पर्धा परीक्षांमध्ये जे अभ्यास करणारी मुलं होती त्या काळातली, त्यांना काही मार्गदर्शन वगैरे पण करत होते. त्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे वाटत होतं की माझ्या मुलींनी पण पुढे जाऊन परीक्षा द्याव्यात किंवा बाकीचं हे बघावं, थोडे इतर क्षेत्र बघावीत जरी शिक्षिका असल्या तरी. त्यामुळं एकदा शिक्षिका झाल्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन करणं, मग आपल्या सामाजिक रीतीनुसार, जसं तुम्ही आता महिला दिनाचाच विषय काढलेला आहे आणि महिला दिनानिमित्तच आहे, त्यामुळे ह्या गोष्टी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही किंवा गरज नाही. पण आपल्या समाजामध्ये जी एक हे असते महिलांकडे, मुलींकडे बघण्याची, की पहिलं लग्न झालं पाहिजे, संसार स्थिर स्थावर झाला पाहिजे आणि मग बघा काय बघायचं ते, किंवा मग करा काय करायचं. तर तोच व्ह्यू त्यावेळेसही होता. बरोबर. आता हा तर 1997 म्हणजे आणखीन एक पिढी मागचा कालखंड असल्यामुळं अर्थातच ते अगोदर करणं आवश्यक होतं. यामध्ये माझी जवळपास 10 वर्ष गेली. ओके. म्हणजे 97ला मी शिक्षिका म्हणून लागले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, लग्न, मुलं हे सगळं स्थिर होईपर्यंत, संसार स्थिर व्हायला 10 वर्ष द्यावी लागली आणि मग मी MPSCची तयारी सुरू केली. बरं. माझ्या सुदैवानं मी दुसऱ्याच प्रयत्नात अधिकारी झाले आणि मुख्याधिकारी म्हणून जॉईनही झाले. आता इथे मला हे आवर्जून सांगायला आवडेल की MPSCची तयारी करणं किंवा परीक्षेची तयारी करणं म्हणजे खूप काहीतरी मोठं आणि 24 आवर डिवोटी असं काही नाही आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. बरोबर. हां, स्पर्धा खूप आहे. जवळपास 4-4.5 लाख विद्यार्थी बसतात, त्याच्यातून 100-150 मुलं सिलेक्ट होतात. बरोबर. पण सिलेक्ट होणाऱ्या जर मुलांकडे तुम्ही पाहिलं, म्हणजे मी माझ्याच बॅचचं उदाहरण देईन. 2010ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये 50% जवळपास जे विद्यार्थी सिलेक्ट झाले ते कुठं ना कुठं तरी नोकरी करणारे होते. बरं. आणि नोकरी करत करतच अभ्यास करणारे होते. बरं, नोकरी ह्या अशी गोष्ट असते की जी तुम्हाला पूर्ण वेळ बांधून ठेवत असते. तिथं तुम्हाला दुसरं काही करायला किंवा दुसरा काही विषय काढायला वाव नसतो, तेवढा वेळ दिला जात नाही. तर नोकरी करत करत सुद्धा परीक्षा देता येते, हे आमच्या बॅचनं सिद्ध केलं पहिलं तर. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की एकदा मुलींची लग्न झाली की झालं, आता संपलं. म्हणजे मुळात मुलीच स्वतःहून अभ्यास बंद करतात, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे घरातले किंवा समाज ही कारणं आहेत, हे मी सांगू शकते. अभ्यासातून सुटका. अभ्यासातून सुटका किंवा मानसिकता बदलते. बरोबर. आपली मानसिकता स्थिर ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी ही स्वतःची असते. बाहेरचे लोक जरा थोडं, म्हणजे आता तुम्ही माझ्या उदाहरणावरून बघाल की एक मूल झाल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली, तर तोपर्यंत मला अभ्यास करायचा आहे ही मानसिकता टिकवून ठेवणं ही खूप मोठी कसोटी असते. ती जर का तुमची टिकली तर तुम्ही नक्की अधिकारी होऊ शकता. बरोबर. त्यामुळं एकदा लग्न झालं, एकदा मुलं झाली की मग संपलं, आता बास झालं, हा जो काही एक व्ह्यू असतो आपला स्वतःचा, तो पहिला बदलणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर अभ्यास कसा करायचा हे आपलं आपण ठरवणं गरजेचं आहे. बरोबर. कारण तुम्हाला कोणी भरलेलं ताट आणून देणार नाही. स्पर्धा परीक्षा ही असं गोष्ट आहे, असं क्षेत्र आहे की जिथं तुम्हाला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष तुम्ही स्वतः ठरवायचा आहे आणि त्याप्रमाणे स्वतः नियोजन करून
ते पूर्णत्वाला न्यायचं आहे. अगदी बरोबर. 1997ला ज्यावेळेस तुमचं शिक्षिका म्हणून सिलेक्शन झालं किंवा तुम्ही शिक्षिका झालात, अर्थात ती स्पर्धा परीक्षाच होती, पहिल्यांदाच झाली होती. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये आणखीन कुणी तुमच्या समवयस्क ज्या मुली असतील त्यावेळेस प्रत्येकाला ही संधी मिळत होती की नाही तुम्ही शिका किंवा कुठेतरी नोकरीला लागा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करा, ही संधी होती त्यावेळेस? सुदैवानं मी म्हटलं तसं माझे वडील शिक्षक होते, त्यामुळं सुशिक्षित घराणं होतं, चांगलं आपण ज्याला पुरोगामी म्हणू शकतो अशा विचारांच्या वातावरणात वाढलेलो होतो. छोट्याच गावातले आहोत आम्ही आणि माझ्या बरोबरच्या पण माझ्या कॉलेजमधल्या वगैरे पण मुली सगळ्या अगदी खेड्यातनं किंवा निमशहरी भागातनंच आलेल्या होत्या. पण मुलींनी शिकलं पाहिजे इथपर्यंत मानसिकता आज समाजाची सार्वत्रिक आहे. म्हणजे अगदी आत्तासुद्धा खेड्यात मुली शिकल्या पाहिजेत इथपर्यंत सगळ्यांना मान्य असतं. त्या शिक्षणाचं पुढं मुलींनी काय करायचं हे पालकांनाही अजून नीटसं कळालेलं नाही आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन की मुलींनाच कळालेलं नाही की आपल्या शिक्षणाचा आपण काय उपयोग करायचा. मध्यंतरी तुम्ही जर ह्यांची मुलाखत बघितली असेल मंगला गोडबोले ताईंची, तर त्या त्यांच्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की ज्या आपण बोर्डाच्या परीक्षांचे जे निकाल बघतो त्याच्यामध्ये पहिल्या आलेल्या असतात त्या मुली असतात. नंतर जर ह्या स्पर्धा परीक्षांचे निकाल बघितले UPSC मध्ये तर मुलगीच पहिले असते. हां, तर सगळीकडे मुली पहिल्या आलेल्या दिसतात. म्हणजे बुद्धिमत्तेनं मुली काही कमी नाहीत. आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या ह्या ज्या मुली आहेत त्यानंतर कुठेही दिसत नाहीत. हे एक दुर्दैव आहे. म्हणजे बुद्धी तर आहे आणि त्यांना संधी मिळाली नाही असं पण नाही, त्यांच्या आईवडिलांनी संधी दिली म्हणूनच त्या तिथपर्यंत पोहोचल्या ना. अगदी. मग ह्या मुली नंतर लग्नानंतर कुठं जातात? बरोबर. तर हा जो मुद्दा आहे की लग्नानंतर आता झालं माझं सेट झालं आणि नंतर जो मुलींमध्ये एक लिथार्जी मी म्हणेन ती येते अभ्यासाबाबत किंवा पुढच्या करिअरबाबत, स्वतःला सिद्ध करण्याबाबत, ती घातक आहे. बरोबर. संधी नाही असं नाही, संधी आहे, पण तिचं सोनं करायचं की नाही करायचं तुमच्या हातात आहे. आणि ज्यांनी ते केलं, ज्यांची मानसिकता तशी होती त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. तर तुम्ही प्रवास 2 मिनिटात सांगितलं खरं की 1997 नंतर 2010ला तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही जॉईन केलं, लग्न झालं, संसार झाला. संसारात तुम्ही सांगितलं 10 वर्ष. आणि एक महिला म्हणून म्हणजे असं कम्पेअर करणं पण करावं लागते आजही. एक महिला म्हणून खरंच हे सोपं होतं, कारण घर सांभाळायचं आहे, संसार सांभाळायचा आहे आणि नोकरीही करायची. हे एवढं खरंच सोपं होतं? नाही, बिलकुलच नाही. मी तेच सांगते की हे सोपं असेल ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे. बरोबर. आणि त्यात टिकून राहणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की हे सगळं खूप अवघड आहे आणि हे अशक्य आहे ही मानसिकता होत जाते. सोपं खरंच नसतं. म्हणजे अधिकारी झाल्यानंतर सुद्धा महिला म्हणून काम करणं तितकंसं सोपं नाही जितकं. तुम्हाला अगदी खरं सांगू का, म्हणजे ह्याचा राग कुणी मानू नये, पण समाजामध्ये पुरुष असेल ना तर तो बाय डिफॉल्ट कर्तृत्ववान असतो. त्याने काय करू नाही करू त्याला सिद्ध करावं लागत नाही. म्हणजे एकदा अधिकारी झाल्यानंतर पण तुम्हाला पदोपदी पुरुषांना कुठेही हे सिद्ध करावं लागत नाही की आम्ही कर्तृत्वानं कसे आहोत किंवा काय. समाजानं मान्यच केलेलं असतं की तो अधिकारी आहे, तो कर्तृत्ववान आहे, तो असा आहे, त्याला वेळ नसतो, त्याला हे जमतच नाही, तो कुठेही असणारच नाही, तो कधी मुलांचं बघेल, हे सगळं समाजानं मान्य केलेलं असतं. बरोबर. त्यामुळे त्याला त्याचं कर्तृत्व गाजवायची मोकळीकच असते. ते बाईच्या बाबतीत नाही आहे किंवा ते मुलींच्या बाबतीत होत नाही. अगदी अधिकारी जरी झाल्या तरी तुमच्यासारखेच इंटरव्ह्यू घेणारे प्रत्येक वेळी प्रश्न विचारतात की संसार आणि अधिकारी पद ह्याची तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळलीत. बरोबर. नकळत त्याच्यामध्ये हा अध्यारूत असतो की हे दोन्ही तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे आजही समाजाची ही अपेक्षा आहे. आजही ज्या मुली अधिकारी होतात त्या घरी आल्यानंतर त्यांना घरचं बघावं लागतं किंवा अधिकारीच काय, मी आता ह्याच्यातल्या पण बघितलेल्या आहेत इलेक्टेडमधल्या ज्या महिला आहेत, आता खूप कर्तृत्व गाजवत आहेत त्या, पण तरी घरात आल्यानंतर मग ती आई असते, ती बायको असते, मग तिनं नवऱ्याला चहा दिलाच पाहिजे, तिनं सासू सासऱ्यांचं बघितलंच पाहिजे. तर ह्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत बाईकडून, बाई असण्यामुळं, तर त्या खूप अवघड करतात ह्या गोष्टी. म्हणजे खरोखर ह्या खूप त्रासदायक ठरतात
आणि खूपच जास्त महिलेला आता तर मी म्हणेन की नोकरी, कामं, करिअर आणि प्लस घर ह्याच्यामध्ये उलट पहिल्यापेक्षा म्हणजे जुन्या काळातल्या स्त्रीपेक्षा आत्ताच्या स्त्रीची पिळवणूक जास्त वाढलेली आहे. हे मी विधान अगदी थेटपणे करेन. कसे? सगळीकडेच तिला बघावं लागतंय ना. अच्छा. तिला कुठल्याच कामातून सुट्टी नाही. तुम्ही मला सांगा, ऑफिसमध्ये कोण म्हणणार आहे की ही बाई घरचं स्वयंपाक करून येते म्हणून मग आता हिला 4 कामं कमी सांगावी? नाही, असं होणारच नाही. नाही होणार. समान कामासाठी समान वेतन हा कायदा ज्यावेळेस लागू झाला त्यावेळी स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं आपोआपच आलं. बरोबर. आणि ते केलंच पाहिजे कारण तुम्हाला वेतन तेवढं दिलं जातंय त्याच्यासाठी. त्यामुळे तिथलं काम काही कमी होत नाही. घरी आल्यानंतर ती आई, बहीण, बायको असते, तिचं ठरलेला जो रोल आहे घरातला त्याच्यात कुणीही त्याच्यामध्ये शेअर करत नाही तो रोल किंवा तो कमी करत नाही त्यातला कामाचा आहे. तर ह्यामुळं दोन्हीकडं काम करता करता उलट तिची दमछाक जास्त वाढली असं मला वाटायला लागलंय. अगदी बरोबर. पण आता याच्यामध्ये आपण म्हणतोय, तुम्ही सांगताय खरंच पिळवणूक होते किंवा आजही जसं की महिलेनीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. घर महिलेनी सांभाळलं पाहिजे, स्वयंपाक महिलेनी केला पाहिजे, घरातली कामं महिलेनी केली पाहिजेत. आता प्रत्येक वेळेस आपण ह्या गोष्टी बोलतो, नक्की याच्यात सुधारणा कुणाच झाली पाहिजेत? म्हणजे महिलांनी ते करणं बंद केलं पाहिजे की पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे? हे बघा, ह्याच्यातली सुधारणा हा खूप मोठा विषय आहे. माझी आत्ताच तुम्ही उल्लेख केलेली जी बायग कादंबरी आहे ही पूर्णपणे समाज ह्या दृष्टीनं या प्रश्नाकडे पाहणारीच कादंबरी आहे. बरं. आणि म्हणूनच तिला राज्यस्तरावरचे एकूण 6 पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले. क्या बात आहे. म्हणजे स्त्रीचा समाज म्हणून किंवा स्त्रियांच्या प्रश्नाचा सामाजिक आशय मांडणारी कादंबरी ही पहिलीच आहे मराठीतली. बरं. हे मला अभिमान वाटतो की हे काम माझ्याकडून झालं. तर हा जो बदल आपण म्हणतो, बदल करणं समाजामध्ये किंवा बदल घडवून आणणं, आता स्त्री सक्षमीकरण आपण करतोय त्याला कित्येक वर्ष झाली. सिमन द बोव्हिआरचं सेकंड सेक्स ज्यावेळी आलं त्यावेळी जगभरात उलथापालथ झाली. पण तुमच्या माहितीसाठी सांगते की तिच्या आधी जवळपास 60-70 वर्ष आधी आपल्या ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे ती सुरुवात आधी झाली आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जग जागं झालं आहे की स्त्री पुरुष ह्याच्यामध्ये समानता आली पाहिजे किंवा ह्या प्रश्नासंबंधी जी जागरूकता आहे ती जगात खूप आपल्या मागून पोचलेली आहे. पण जग आपल्या पुढं गेलं. अगदी बरोबर. तर हा बदल जो आहे हा वागणुकीतला बदल आहे, फक्त वैचारिक नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही किंवा कुणीही घ्या, पुरुष मंडळी घरात गेलात आणि तुम्हाला जर माहीत नसेल की तुमचा मुलगा काय करतोय, कितवीला आहे, तर त्याबाबत तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही. पण एखादी बाई कितीही वरच्या पदावर असू देत आणि तिच्या मुलाचं जर काही हे झालं, समजा एक असं धरून चाला उदाहरण की नापास झाला, तर लगेच समाज म्हणतो की आईचं लक्षच नाही. आईचं लक्ष नाही. बरोबर. म्हणजे आजही ही जी मानसिकता आहे तर ही बदलण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनी याच्यावरती काम करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. हे जे तुम्ही अनुभव सांगताय, ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये काम करत होतात, मुख्याधिकारी म्हणून ज्यावेळेस काम करत होतात किंवा उपायुक्त म्हणून ज्यावेळेस तुम्ही काम करत होतात, त्यावेळेस कुठे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये असा भेदभाव होताना दिसतो? मी जसं आधी म्हणलं तसंच की बाय डिफॉल्टच तुम्ही कर्तृत्ववान असता. त्यामुळे या भेदभावाला ते सिद्ध करावं लागतं. आम्हाला खूप वेळा सामोरं जावं लागतं. आम्हाला प्रत्येक पावलावरती हे सिद्ध करावं लागतं की अरे कर्तृत्वच घेऊन आम्ही पण आलो इथे. मग हे जे पुरस्कार सन्मान वगैरे जे असतात हे कुठेतरी त्याला एक अप्रूव्ह करणं जे म्हणतो आमच्या कर्तृत्वाला करू शकतात, ते अप्रूव्ह करू शकतात एवढंच समाधान आहे. बाकी असं हे काही नाही फार. अगदी असा ठळकपणे म्हणायचं झालं तर तसा भेद फार प्रशासनात नसतो किंवा कदाचित मी मांडला नाही असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी आपण खुर्चीवर बसतो त्यावेळी आपण फक्त अधिकारी असतो. बरोबर. तिथं स्त्री आहे का पुरुष आणि फार थोडा फरक पडतो, पण पडतो. म्हणजे अगदी पडत नाही असं नाही म्हणणार मी, पडतो. पण स्त्रीनं स्वतःच जर का हे मानलं की
नाही बाबा, मी आता इथं अधिकारी आहे, तुम्ही काहीही माना बाकीच्यांनी, पण मी आहे ही अधिकारी आहे, तर मग ते थोडं जातं, सुरळीत चालतं. पण काही अगदी सांगता येण्यासारखे वगैरे असे वाईट अनुभव मला तरी नाही वाटत, कारण प्रशासनामध्ये एक थोडी एक चांगली गोष्ट अशी आहे इतर क्षेत्रांपेक्षा, की अधिकाऱ्याचं जे स्वतःचं संरक्षण असतं सर्व प्रकारचं, सामाजिक म्हणा, वैयक्तिक म्हणा, एक वेगळा त्याला ऑरा असतो अधिकारी पदाला. बरोबर. तर तो तुमचं एक स्त्री किंवा पुरुष असण्यापासून मोठं रक्षण करतो. म्हणजे तुमच्याकडे समाजसुद्धा बघताना अधिकारी म्हणून एक नाही म्हणलं तरी थोडं 4 पावलं मागं असतात लोक. म्हणजे अगदीच वाईट अनुभव असे स्त्री म्हणून काही येऊ शकत नाहीत प्रशासनात, असं मला म्हणावं लागेल. थोडंसं आपण तुमच्या प्रवासाकडे जाऊयात परत. मला सांगा की प्रशासनामध्ये तुम्ही एवढे वर्ष काम केलं, नंतर तुम्ही राजीनामा दिला आणि लेखन क्षेत्रात आलात. का माझं चुकतंय, आधी लेखन क्षेत्रात होतात? मी प्रशासनात असतानाच माझी जी आत्तापर्यंतची 4 पुस्तकं आहेत ही सगळी मी अधिकारी म्हणून काम करत असतानाच लिहिलेली. अच्छा, ही आवड कधी लागली होती? 2018 साली माझं जे पहिलं पुस्तक आलं, जगणं कळतं तेव्हा, तर त्याच्या साधारण 1-2 वर्ष आधीपासून मी लिहायला सुरुवात केली. तर तुमचं पुस्तकच पहिलं असेल, जगणं कळतं तेव्हा, मग हे अनुभवातूनच लिहिलं आहे? थोडंफार. थोडं म्हणण्यापेक्षा लेखक म्हणून मी इथं सांगेन की कुठलंही पुस्तक हे असं आभाळातून पडत नाही. अनुभवच तुमचे असतात जे कुठंतरी अनकॉन्शियस माइंडमध्ये असे बसलेले असतात, जसेच्या तसे ते लेखनात येत नाहीत. बरोबर. म्हणजे कुठलंही पुस्तक मला असं नाही म्हणता येणार की हा माझाच अनुभव आहे, पण अनुभवाच्या पलीकडं पण पुस्तक होत नाही. बरोबर. त्यामुळं माझ्या दोन्ही कादंबऱ्या, दोन्ही कविता संग्रह हे कुठेतरी अनुभवातून जे समाजात आजूबाजूला दिसते ते टिपलं जातं आपल्या मनामध्ये आणि त्याच्यातून लिहिलं जातं किंवा लेखन उमटतं. माझ्या माहितीनुसार म्हणजे लेखनापेक्षा कविता करणं अवघड असतं. हे कसं सुचलं? आता असं साहित्यिक अंगानं जर बघायचं झालं तर कादंबरी हा सगळ्यात अवघड प्रकार मानला जातो. की तो पण मी लिहिलेला आहे. आणि कविता तुम्ही म्हणता तसा, खरं तर कविता म्हणजे एखादी कथाच असते, एक छोटीशी कथा, आणि तिचा अगदी ज्याला आपण स्पॉन्टेनियस म्हणतो तसा आणि थोडक्यात आविष्कार असतो तो. बरोबर. त्यामुळं ती अवघड वाटते, नक्कीच असते कविता लिहायला अवघड, पण सुचणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजे तिचं काहीच डेफिनेशन नाही आहे की कसं सुचतं, का सुचतं, ह्याच वेळेला का सुचतं. म्हणजे आता तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की माझी एक कविता आहे देवचाफामधली, विठू माऊली. तर विठ्ठल रुक्माईच्या नात्यावरची कविता आहे. नवरा बायको म्हणून विठ्ठल रुक्माई यांचं नातं थोडक्यात वेगळ्या पद्धतीनं सांगणारी ती कविता आहे. तर ही कविता मला अधिकारी म्हणून मी एका खूप मोठ्या मीटिंगला बसलेली असताना, आणि त्या मीटिंगमध्ये सगळा गोंधळ चालू होता. त्या गोंधळात मागे मी म्हणजे मला तसं काहीच काम नव्हतं मीटिंगमध्ये, फक्त ऐकायचंच होतं, आणि त्या ह्याच्यामध्ये शांत बसलेले होते पाठीमागं, आणि एकदम झरझर झरझर तो जसा विठोबा बोलतोय माझ्याशी अशी ती कविता येत गेली. आणि काहीच नव्हतं हातात, म्हणजे फाईलच्या शिवाय माझ्याकडं काहीच नव्हतं. मी चक्क फाईलवरती ती कविता लिहून काढली त्याच वेळी. सो कविता सुचते कशी, कधी, काय, याला काहीही सूत्र नाही किंवा त्याचं काही असं ठराविक पॅटर्न नाही. फक्त त्याचा एकच मी जो माझ्या प्रवासातून हे सांगू शकते, म्हणजे ज्यावेळेस सुचलंय ना त्यावेळी तुम्हाला ते उतरावं लागतं, नाही तर मग सुटून जातं. बरोबर. म्हणजे सवडीने वेचता येईल असा तो पाऊस नाही, असं आहे ते थोडं. त्यामुळं मग कविता हा असा आहे की ज्यावेळेस सुचेल, जिथं सुचेल त्यावेळी ती उतरून काढली तर कविता झाली. बरोबर. अर्थात मॅडम, थोडंसं बोलता बोलता तुम्ही मगाशी बोलला होता की तुम्हीच प्रश्न विचारता की हे काम आणि कुटुंब ही तारेवरची कसरत तुम्ही कशी करता, कशी करत होता? हा प्रश्न खरा म्हणजे मला अजिबात आवडत नाही मुलाखतीत विचारलेला. नाही, हा प्रश्न याच्यासाठी आहे
कारण आजही कित्येक महिला की ज्या आज तुम्ही पाहता की तुमच्याबरोबर काम करत होत्या, करतायत, नवीन सिलेक्शन होतं आहे आणि कित्येक नवीन मुली आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, पण त्यांच्या मनामध्ये अजूनही ही भीती आहे की आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टी करायच्यात, ह्या गोष्टी आपल्याला शक्य आहे का, म्हणूनही कित्येक मुली या क्षेत्रात येत नाहीत. तर त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळू शकतं. आता तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी माझं स्वतःचं सांगते किंवा माझा मोठेपणा सांगते असं नाही, पण मी खरोखर माझ्या मुलांना पुरेसा वेळ दिलेला आहे, बरं. माझ्या कुटुंबाला पुरेसा वेळ दिलेला आहे आणि जी घरातली बाई म्हणून कर्तव्य असतात. ओके, म्हणजे मी ज्यावेळी MPSCचा अभ्यास करत होते त्यावेळेससुद्धा मी एका खेड्यात शिक्षिकेची नोकरी करत होते. सो खेड्यामध्ये कामाला बायका नसणं किंवा काही आपलं म्हणजे सगळेच प्रश्न होते तिथं, असं नाही की एक प्रश्न होता. पण तरीही मी MPSCचा अभ्यास करत होते, म्हणजे ही सगळी कामं करून. बरं. ओके, थोडंसं मला असं वाटतं की जिथं तुम्ही नाकारता ना गोष्टी तिथं अडचणी वाढायला सुरुवात होते. म्हणजे ठीक आहे, समाजानं स्त्री म्हणून आपली काही कर्तव्य ठरवलेली आहेत, तर मला ती नकोच आहेत असं म्हणून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल ना कामाला, त्यावेळी ती जास्त अडचणी उभे करतील. पण ते आहे, आता हे मला करायचंच आहे, मला माहिती आहे की मला माझं काम करायलाच पाहिजे, मला माझ्या बाळाचं बघितलंच पाहिजे, मला शाळेतली कामांमधून तर काही सुटका नाही आहे, मला शाळेतली सगळी कामं केली पाहिजेत. तर ठीक आहे, हे केलंच पाहिजे मला, आणि तरी मला व्हायचं आहे, मला MPSC व्हायचं आहे म्हटल्यावर मला अभ्यासही केला पाहिजे. बरोबर. सो ही पॉझिटिव्हिटी जर का आपण स्वतःमध्ये सतत जागृत ठेवली तर एक तर होऊ शकतं. आणि तारेवरची कसरत म्हणाल तर होते, नाही असं नाही, खूप ओढाताण होते. म्हणून तर मी जे म्हणलं ना की नोकरी करणाऱ्या महिलांची पिळवणूक जास्त होती आहे. प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी आहे. बरोबर. आता जर का माझं उदाहरण घेऊन एखादा दुसरा शेजारचा म्हणाला की ही बाई नोकरी पण करते आणि अभ्यास पण करते तर तू पण कर, तर तसं नाही होऊ शकत. पण म्हणजे जरी आपली कपॅसिटी वेगळी कमी जास्त जी काही असेल ती एकतर समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपला स्वतःचा वेळ घेऊन आपली स्वतःची शक्ती घेऊन काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता ह्याच्यात मी हाही संदेश तुम्ही येणाऱ्या मुलींसाठी म्हणलात म्हणून मी हे Yes. बोलेन आवर्जून की जे मला करायचे ते मला करायचंच आहे, ते माझ्यासाठी दुसरं कुणी करणार नाही. ठीक आहे, एखादं घरातलं काम राहिलं तर कदाचित दुसरं कुणी करेल, पण माझा अभ्यास हा मलाच करायचा आहे. अगदी बरोबर. अधिकारी म्हणून मला जी कामं करायची असतात, जे निर्णय घ्यायचे आहेत, जे प्रसंगाला सामोरं जायचं आहे ते माझं मलाच जायचं आहे. तर ह्याची पूर्णपणे तयारी आपली असली पाहिजे बरोबर. आणि आपलं आपण ठाम असलं पाहिजे त्या गोष्टींवरती की मला काय करायचं आहे. म्हणजे मला चांगलीच नोकरी करायची आहे ह्याच्यावरती आपण ठाम असलं तर ते आपल्या हातून आपोआप चांगलं काम होईल. शेवटी मानसिकतेचा पण प्रश्न. मानसिकतेचा खूप मोठा प्रश्न आहे आणि मी खास मुलींसाठी सांगते की दुसरं कुणी तुम्हाला हलवू शकत नाही, डळमळीत करू शकत नाही, तुम्ही स्वतःला डळमळीत करत असता. अगदी बरोबर. म्हणजे मला इतकी जबाबदाऱ्या आहेत, मला मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, मला घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या पळवाटा असतात किंवा हे तुम्ही स्वतःला कमी लेखून हे करून घेता. सो त्याच्यातून बाहेर यायची गरज आहे. अगदी. आणि यासाठीच खरं तर हा प्रश्न विचारला होता. मॅडम, एकतर लोकांना नोकरी मिळत नाही, तुम्ही शिक्षिकेची नोकरी 13 वर्षानंतर सोडली, म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये 13 वर्ष राहणं आणि ते सोडणं, आणि त्यात शिक्षिका म्हणजे तो जिव्हाळ्याचा विषय असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ती नोकरी सोडली. आणि सोडली म्हणजे अर्थातच तुम्ही इकडे MPSCमध्ये सिलेक्शन झालं, तुम्ही इकडे आलात, परंतु तुम्हीच आकडा सांगितला 4-4.5 लाख विद्यार्थी स्वतःला आजमावण्यासाठी या क्षेत्रात आहेत. आता संख्या वाढलेली आहे, त्यात जायचं नाही, पण त्यांना नोकरी मिळत नाही. तुम्ही इकडे 10 वर्ष नोकरी करून, किंवा तुम्ही किती वर्ष नोकरी झाली तुमची? शिक्षिका म्हणून 13 नाही, वर्ष इकडे आणि इकडे 15 वर्ष झाली. 15 वर्ष तुम्ही नोकरी केली. एकतर एका बाजूला असा वर्ग आहे की रिटायरमेंटचं वय 2 वर्षांनी वाढवा म्हणणारे आहेत,
रिटायरमेंटनंतर कुठेतरी संधी शोधणारे पण आहेत आणि तुम्ही 15 वर्षात नोकरी सोडून लेखिका बनलात पूर्ण वेळ. माझ्या प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी हा माझा संदेश असेल की मला आयुष्यात काय करायचं आहे, मला आयुष्यात काय साध्य करायचं आहे, हे जर का तुमचं विजन क्लिअर असेल, मी विजन म्हणते, अपेक्षा नाही. नोकरी हा त्यातला एक टप्पा आहे. नोकरी हा तुमचं आयुष्य नाही आहे. नोकरी हा आयुष्याचा एक भाग आहे. मला आयुष्यात येऊन काय करायचं आहे हे माझं पक्कं होतं, डिसायडेड होतं. सो माझा प्रवास मी त्या दृष्टीनं आखलेला आहे. तर आपण म्हणजे ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा दिली जाते त्यावेळी त्या मुलांना, आणि अर्थात ह्याला पण समाज किंवा आजूबाजूचे जे लोक आहेत, आईवडील असतील, तर ह्या सगळ्यांचा पण खूप मोठा वाटा असतो असं मानसिकता घडण्यामध्ये, की एकदा सरकारी नोकरीला लागला की झालं, आयुष्याचं कल्याण झालं त्याच्या. बरोबर. नाही असं काय. आयुष्य हे खूप मोठं आहे, जगणं हे खूप व्यापक आहे. फक्त परीक्षा, फक्त नोकऱ्या, करिअर ह्याच्या पलीकडं खूप मोठं अवकाश आहे जगण्याचं. एक आयुष्य तुम्हाला दिलं आहे देवानं. देव मी मानते खरंच, बाकी कोणी मानू नाही मानू, पण एक आयुष्य तुम्हाला दिलं आहे. त्या आयुष्यात तुम्ही जर का फक्त पैसा, नोकरी, बंगला, गाडी ह्याच्याच मागं धावत राहिला तर मग वर जाऊन परत त्याला काय उत्तर देणार आहे की काय जगलास? तर मी MPSC केली, मी अधिकारी झालो, मी गाडी घेतली, मी बंगला बांधला, बरं जगलास काय बाबा? तर ह्याचं उत्तर मला पाहिजे की मी काय जगले. आणि ते माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात मग तुम्ही काय कमावता, काय पैसा अवश्य कमवावा लागतो. तुमच्याकडे 4 पैसे आल्याशिवाय तुम्हाला लोक विचारत नाहीत, हे मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणजे अधिकारी पद का हवं असं वाटतं माणसांना, तर एकतर त्याचा आभ जो काही आहे, रुतबा आपण ज्याला म्हणतो, तो समाजात जो काही आहे त्याच्यासाठी, आणि दुसरं पैसा. अगदी बरोबर. तर हे दोन्ही कमावलंच पाहिजे, त्याशिवाय जग तुमचं ऐकणार नाही. पण ते कमावणं म्हणजे सर्वस्व नाही, हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. अगदी. की फक्त मी नोकरी कमावली, मी व्हॉटेवर जे काय मटेरियलिस्टिक गोल्स आहेत आपले, ते एकदा पूर्ण झाल्यावरती एका टप्प्यावर आपल्याला कळालं पाहिजे की कुठं थांबायचं. अगदी बरोबर. मॅडम, यासोबतच आज आपण महिला दिनानिमित्त ही सिरीज चालवतो आहे. आम्ही महिला दिन आहे म्हणून ही सिरीज चालवतो आहे, आणि महिला दिन आला आहे म्हणून तो सन्मान करावा वाटला. म्हणजे मागील महिन्याभरापासून आमच्या डोक्यात तेच की महिला दिन आला आहे, आपल्याला सिरीज सुरू करायची, महिलांचा सन्मान करायचा आहे. आणि 8 मार्चला तर तुम्हाला माहिती आहे संपूर्ण जगभर महिला दिन साजरा केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आजही महिला दिन साजरा करावा लागतो आणि आम्हाला विशेष महिलांना आमंत्रित करावं लागतं, त्यांचे पॉडकास्ट घ्यावा लागतं, त्यांचा प्रवास जाणून घ्यावा वाटतो आणि तो पब्लिश करावा वाटतो. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? वास्तवकट्टा बोलतो, वास्तववादी उत्तर अपेक्षित आहे. मी अगदी वास्तववादी जर का सांगायचं झालं तर मी म्हणेन की फक्त महिलांनी महिला दिनाबाबत बोलून हा विषय संपणारा नाही. मी अख्खं 550 पानांची कादंबरी आहे माझी 550 पानांची कादंबरी लिहायला जवळजवळ 4 वर्ष खर्ची घातलेले आहेत. हेच सांगण्यासाठी की महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिलांचा उद्धार ज्याला आपण कॉमनली म्हणतो, हे फक्त महिलांच्या पुरतं चाललेली गोष्ट नाही, तर संपूर्ण समाजाचं एक आउटपुट आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून सामंजस्यानं ह्या प्रश्नाकडे बघायची गरज आहे. आत्तापर्यंत जे महिला सक्षमीकरण किंवा महिला दिन हे जे काही चाललेलं आहे आपलं, ते मी अगदी परखडपणे मत मांडेन असं की ते फक्त स्त्री 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 असं चाललेलं आहे. आणि ते सुद्धा इतक्या चुकीच्या दिशेनं चाललं आहे की स्त्रियांना नोकऱ्या करू दिल्या,
स्त्रियांना काय पाहिजे ते खरेदी करू दिलं, काय पाहिजे ते जेवायची मुभा मिळाली, घरात कामाला बायका लावायला मिळाल्या, म्हणजे घरातल्या कामातून सवलत मिळाली की झाल्या स्त्री सक्षम. असा जो काही हा एक तयार केला आहे ना फुगा सक्षमीकरणाचा, तो जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत तुम्हाला महिला दिन साजरे करावे लागणार. अगदी बरोबर. तर ह्यामध्ये जितकी स्त्रियांची भूमिका उन्नत करण्याचा विचार केला जातो, तितकीच पुरुषांची पण भूमिका उन्नत करण्याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते की आजही लग्नासाठी ज्यावेळेस मुलींची लग्न किंवा मुलांची लग्न ठरवली जातात किंवा स्वतः मुलं मुली ठरवतात. आता तर मुलं मुली स्वतःच ठरवतात. त्यामुळे आता दुसऱ्या कुणाला दोष देण्यात पण अर्थ नाही. तर मुलाची अपेक्षा ही असते की माझ्यापेक्षा कमी पगार असलेली, माझ्यापेक्षा वयानं कमी असलेली, माझ्यापेक्षा थोडी कमी पदावर असलेली अशी बायको चालेल. बरोबर. अजून जर का तुमची ही मानसिकताच नाही की माझ्या बरोबरीची बायको मला चालेल, इथंच जर का तुमची मानसिकता तयार झालेली नाही, तर मग पुढे समानतेचा विचार येऊच कसा शकतो किंवा कसा सुचेल. आणि जसं आपण म्हणतो ना की स्त्री घडवली जाते, तसा पुरुषही घडवला जातो. बरोबर. पुरुषसुद्धा समाज घडवतो की तुला हे असंच वागायचं आहे, तुला बायकोशी असंच बोलायचं आहे, तुझा घरामध्ये दबदबा राहिला पाहिजे. हे जे ना हे आज उद्या 1-2 दिवसातनं आलेलं नाही आहे पुरुषांमध्ये. पुरुषसुद्धा ह्या सगळ्याला बांधील आहे, तो सुद्धा मुक्त नाही आहे. आपण ज्यावेळी स्त्री मुक्ती म्हणतो ना, त्यावेळी मला ह्याचं वाईट वाटतं की पुरुष पण मुक्त नाही हे पण कुठेतरी कन्सिडर करा. अगदी. कारण ह्या विचारापासून तो मुक्त नाही, तर आधी त्यालाही मुक्त व्हायला पाहिजे. आपल्याबरोबरची, आपल्यापेक्षा जास्त कमावणारी, कदाचित आपल्यापेक्षा जास्त शिकलेली बायको आपण कशी सहचारिणी म्हणून आयुष्य तिच्याबरोबर काढायचं आहे, कसं आपलं सहजीवन पुढं जायचं आहे, ह्याचा विचार करायला अजून पुरुषाची मानसिकता तयार नाही आहे. बरोबर. मग स्त्रियांनी कशा अपेक्षा करायच्या की त्यांना समानतेचं वातावरण मिळेल किंवा समान वागणूक मिळेल. म्हणून अगोदर पुरुषांच्या मानसिकतेवर काम होणं गरजेचं आहे. त्यांनासुद्धा ह्या कंडिशनिंग हा शब्द जास्त चांगला आहे किंवा योग्य आहे, कंडिशनिंगमधून बाहेर काढण्याची गरज आहे पुरुष असण्याच्या. मग कधीतरी अर्ध्या शतकानंतर लवकरात लवकर अपेक्षा धरायला हरकत नाही की अर्ध्या शतकानंतर महिला दिन बंद होऊ शकतील. बरोबर. पण सुरुवात कुठंतरी होणं गरजेचं आहे आणि खरं तर ही सुरुवात घरातून होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आज तुम्ही जसं म्हटलं की पुरुषही तसा घडवला जातो. ज्यावेळेस तो लहान असतो तेव्हापासूनच ते प्रतिबिंब त्याच्यामध्ये बिंबवलं जाणं गरजेचं आहे. हो ना. आपण सहज म्हणतो की काय मुलीसारखा रडतोयस. येस. रडू द्या ना त्याला पण भावना आहेत. मग इथून सुरुवात होते त्या पुरुषाची भावना दडपायला. आणि भावना दडपण्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा आरोगन्स जो येतो किंवा एक प्रकारचा जो आडामाणसी येते, तीच पुढे समाजात रिफ्लेक्ट होते ना. तीच त्या बाईशी वागताना बोलताना रिफ्लेक्ट होत असते. मग हे आईबापच घडवताय तुम्ही मुलांना. म्हणजे मुलींना तुम्ही मगाशी जसं म्हणालात की मुलींना आई वडील सांगतात की तू मुलगी आहेस, तू असं नाही वागलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मुलांना सांगतात. तर कुठेतरी हे आज किंवा ह्या पुढच्या पिढीनं आपण हे बदललं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मग कदाचित समानीकरण ज्याला आपण म्हणतो, स्त्री पुरुष समानता हा फक्त स्त्रियांना लागू असलेला विषय नाही आहे, हेच आत्तापर्यंत कळालेलं नाही. बरोबर. हा पुरुषांना पण लागू आहे. समानता जशी स्त्रियांना पाहिजे तशी पुरुषांना पण हवी आहे. अनेक ठिकाणी पुरुषांची पण कुचंबना होतीये ह्याच्यामध्ये स्त्रीवादामध्ये. तर तिथंही समानतेची गरज आहे. अगदी बरोबर. त्यामुळं महिला दिन किंवा स्त्री मुक्ती ह्याकडे बघताना मी सगळ्या समाजाला हे आवाहन करू इच्छिते की स्त्री मुक्ती नको आहे, स्त्री पुरुष समानता हवी आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आजही प्रशासनामध्ये आपण पाहतो की महिला अधिकारी हा अधिकारीच असतो. सिलेक्शन ज्यावेळेस तुमचं होतं त्यावेळेस पुरुष असो किंवा महिला असो, हे अधिकारी म्हणूनच तुमचं सिलेक्शन झालेलं असतं. पण नंतर ज्यावेळेस एखादी गोष्ट, आता तुम्ही 15 वर्ष काम केलं आहे, तिथं ज्यावेळेस तुम्हाला असं ऐकायला भेटलं असेल की अरे
सन्मान होतो महिला दिनानिमित्त, की या महिला अधिकाऱ्यांनी हे विशेष कार्य केलं की जे ऑलरेडी पुरुषांनी पण केलेलं असतं. त्यावेळेस काय वाटतं, सन्मान वाटतो की अपमान वाटतो? खरं ते सन्मानाची गोष्ट आहे की अपमानाची? खरं तर अपमानच वाटतो, अपमानच वाटायला पाहिजे. मी जे मगाशी विधान केलं की समानता पाहिजे ना, तर ती मला ते 8 मार्च साजरा करण्यात सुद्धा असं वाटतं की इथं पण समानता पाहिजे. ठीक आहे, काही काळ गेला ज्यावेळी खूप महिलांना त्रास काढावा लागला. सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, तो काही मी परत रिपीट करत नाही. खूप अंधकार युग असं ज्याला म्हणता येईल, अंधकार युग असं खूप मोठं गेलं. त्यालाही काही सामाजिक कारणं होती. त्या सगळ्याचा आता उहापोह झालेला आहे आणि त्याच्यातून आपण बाहेर आलो आहे. तर आता नव्या दिशांकडे, नव्या वाटांकडे चालायला पाहिजे. अगदी बरोबर. नक्कीच मॅडम, महिला दिनानिमित्त बोलतोय. तुम्ही कविता खूप छान करतात. महिला दिनानिमित्त एखादी कविता आहे? स्त्रीवादी कविता तर पुष्कळच आहेत. त्यातली एखादी जर ऐकवली तर बरं होईल. आपण जे सारखं महिला दिन म्हणतोय आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की अजूनही साजरा करावा लागतोय, तर त्यामागे म्हणजे स्त्रियांची जी काही कुचंबना झालेली आहे किंवा जी अधोगती झालेली आहे एका काळामध्ये, आणि त्याच्यातून आजही ती महिला बाहेर आलेली आहे का पूर्णपणे? तर नाही आलेली, म्हणून आपण हे साजरं करतोय. तर याच अनुषंगाने एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे पांचाली. पांचाली म्हणजे महाभारत काळापासून जे काही महिलांच्या विषयक सामाजिक घुसळण होती आहे, चर्चा वगैरे, या सगळ्याचा एक गाभा असलेली ही कविता आहे. पांचाली, तू का अशी छळत असतेस सतत? तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर कितीही युग लोटली तरी बदललेले नाही. तरीही का तेच ते प्रश्न उपस्थित करत असतेस? अगं वाटतेच पुरुषाला फक्त स्वतःच्या खात्रीशीर, फक्त स्वतःच्या जनुकीय वारशाची ओढ. तो नाही होऊ शकत विश्वपिता किंवा बाईसारखा अनंत काळाची माता. त्यामुळे तू त्या प्रश्नाचा हट्ट सोड आता, की तुझ्या गर्भाशयातून जन्मलेल्या एकाही पुत्राच्या मृत्यूवर एकाही कुंतीपुत्राने घेतली नाही शपथ. तुझ्या गर्भाशयातून जन्मलेल्या एकाही पुत्राच्या मृत्यूवर का एकाही कुंतीपुत्राने घेतली नाही शपथ शत्रूचा समूळ नायनाट करण्याची? आणि का एकाही डोळ्यातून नाही सांडली भावना आपले अपत्य गेल्याची? तो तुझा निर्वंश झाला बाई, तो तुझा निर्वंश झाला. त्यांच्या वंशाला तेव्हा काही धक्का लागला नाही. आणि तुला आणखी एक सांगू का सत्य? पुरुष प्रेम करतो प्रामाणिक, त्याचेच बीज वाहणाऱ्या स्त्रीवर फक्त. खरंय. जिथे खात्रीच नव्हती त्याची, तिथे तुला प्रीती लाभावी कुणाची? म्हणूनच सहचर असूनही 5 आर्यपुत्र तू कायमच राहिलीस एकाकी मात्र. हे कृष्णे, तुझी व्यथा साधी नाहीच, पण आता तुला कसे सांगू, एकटेपणाचा हा शाप बाईच्या आयुष्यातून कधी मिटलाच नाही. क्या बात आहे. खरं तर ही फक्त एकटी पांचाली नाही, हे समस्त स्त्री जमातीसाठी ही कविता आहे असं म्हणावं लागेल. खरं तर मॅडम, तुम्ही एक उत्कृष्ट लेखिका आहात आणि त्यासोबतच एक उत्कृष्ट कवयित्री देखील आहात. तुमच्या कविता यापूर्वी देखील आम्ही ऐकलेल्या आहेत. आत्ताच जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये देखील ऐकल्या होत्या. की मॅडम, खरं तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आपण बोललो प्रत्येक वेळेस महिला दिन बोललो, परंतु कुठंतरी ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा अट्टहास आहे आणि याच्यातून फक्त महिलांचीच नाही, पुरुषी मानसिकता बदलणं हा सर्वात मोठा बदल घडवू शकतो.
आणि भविष्यामध्ये महिला दिन कुठेतरी साजरं होणं बंद होईल. म्हणजे कुठला तरी एखादा सण बंद करणं हा त्याच्यामागचा उद्देश नाही आहे, किंवा कुठला तरी एखादा दिवस साजरा करणं बंद करणं हा त्याच्यामागचा उद्देश नाही, परंतु समाज बदलणं हा त्याच्यामागचा खरा उद्देश आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं वास्तववादी महिलांचं वास्तव सांगितलं, तुमचा प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुनश्च एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर महिला दिन संपवणं हा जो तुम्ही विषय म्हणताय, तर खरंच हा संपवणं गरजेचं आहे. कारण आज जर आपण महिला दिनाकडे बघितलं ना, तर तो फक्त उत्सव झालेला आहे. येस. तर असा उत्सव होऊन उपयोग नाही. त्याच्यामध्ये वैचारिक जर काही बीज असेल, जर सामाजिक काही बदल घडण्याची शक्यता असेल, तर तो जरूर साजरा करावा. पण फक्त महिलांचा उत्सव म्हणून काहीतरी साजरा करायची गरज नाही. कारण तुम्ही मगाशी म्हणालात की एक दिवस साजरा केला जातो, तर तसं नाही आहे. महिलांचे उत्सव हे खूप आहेत आणि बाकीचे 364 दिवससुद्धा महिला उत्सव साजऱ्या करतच असतात. तर फक्त 8 मार्चच त्यासाठी निमित्त असावा असं अजिबात नाही. तर मी उलट असं म्हणेन की हा जो काही 365 दिवस चालणारा वेगवेगळ्या प्रकारचा महिलांचा उत्सव आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त पुरुषांनी सहभाग घ्यावा. क्या बात. 8 मार्चला त्या निमित्ताने एक वेगळा अर्थ निर्माण व्हावा आणि जसा महिला साजरा करतायत तसा उत्सवी न करता वैचारिक व्यासपीठावर येऊन स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून हा दिवस वेगळ्या पद्धतीनं, साहचर्यानं आणि सामंजस्यानं साजरा करावा, अशी आजच्या या महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.